काल दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती. त्यामध्ये पिंपळनेर प्रादेशिक वन क्षेत्रातील टांगशिरवाडा परिमंडळातील धामंदर नियत क्षेत्रामध्ये कंपार्टमेंट नंबर 210 मध्ये अवैध वृक्षतोड चालू आहे अशी माहिती मिळाली. त्या आधारे मी व माझा स्टाफ यांसह गस्त करत असताना आम्हाला तिथे चिरान सागवान लपवलेलं आढळून आलं. या आधारे आम्ही आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहणी केली असता तिथे एका मशीनच्या सहाय्याने सागवान चिराण करून तसंच त्याच ठिकाणी फर्निचर करत असल्याचं देखील आढळून आलं आम्हाला. तिथलचा गावकऱ्यांचा विरोध पाहता आम्ही आवश्यक मदतीसाठी SRPF टीम, साक्री वन परिक्षेत्र, कोंडाईबारी वन परिक्षेत्र यांचा स्टाफ देखील मदतीला मागवला. या सर्वांच्या सहाय्याने आम्ही तिथे कारवाई केली. या सदर कारवाईमध्ये उपलब्ध आढळून आलेला जो माल आहे आम्हाला मशीन, चिराण केलेलं सागवान माल असा एकंदरीत 1,00,000 रुपये किमतीचा माल आहे हा. आणि पिंपळनेर वन परिक्षेत्रातर्फे असं आवाहन करण्यात येत आहे की वृक्ष संपदेचं, वन संपदेचं नुकसान करू नये. जर असे काही प्रकार जर घडत असल्यास ते तात्काळ माहिती वन विभागास माहिती देण्यात यावी. तसेच जर असे प्रकार न घडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि या प्रकरणाबाबत पुढील तपास चालू आहे. आरोपी सद्यस्थितीत फरार आहे.